तर हाय नमस्कार सगळ्याला, जय भीम। तर तुम्हाला कालची साडी वाटत असेल, मी आज आंघोळच केली नाही खरं खरं सांगते। कारण काय तिथं रातताईपाशी आलो आपण, मी तुम्हाला म्हणणार का दवाखान्यात न्यायला आलते मी। तर इथं असा प्रॉब्लेम झाला आहे की इथं पाणीच नाही बघा, लाईटच नाही। काय का येते माळावरली लाईट आता हे रानातली पाण्याचं। मग आता आंघोळीला पाणी आता का येत आहे। तर यांनी मला सकाळ सकाळ काम लावलंय, त्यांनी नाही लावलं, मीच मला बसू वाटत नाही। हे दळण नीट करत होते, मी म्हणलं मी बी करते। हे आपलं रेशन आहे तर गहू, त्यात असल्या खडस आहेत गारगोटे। तर म्हणलं मी आता तुम्ही करताय 2 दिवस झालं, तुमच्या बी कंबर ती शहाणी नसते। तर माझं बी नाही बरं का, काही हात मारण्याचा सुजलाय माझं बी, कशानं काय झालं माहीत नाही, पण एक साईडच नुसती सुजली माझी किती। पण ते आधी पोराला बघावं लागतं, मग आपलं काय रडगाणं सारखं चालूच असं आहे। पण मी नाही त्याच्यावर लक्ष देत, दुखण्या पिसण्यावर लक्ष दिलं का आपल्याला इकडं उपाशी मारायची बारी येईल। जेवढं सोचतंय तेवढं सोसायचं बघा, नाही सोसणं झालं मग परत जायचं दवाखान्यात। तसं रद्दाई बी करते त्या परत ते आता त्यांना सांगितलेलं कळत नाही, पण परत लई पैसे घालवतेल्या असं मला तर वाटतंय बघा। तर आम्हाला काल येताना इथं येऊस तर 5 वाजल्या, तर रात्रीला तिथंच बोलवून घेतलं होतं कुर्डवाडीत। मग काय म्हणत आहे डॉक्टर? काय नाही म्हणला, टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, मानसिक त्रास करून घेऊ नका, पोटभर जेवण करत जावा, थोडी हालचाल कमी करा। दादा सकाळ सकाळ आता बरं वाटतंय का? आतीच घसा ती बसल्या का, रात्री बी किती पैसे घालवले ते, आणि अजून म्हणतोय चिंच खाते। कशाला खातोय ते डॉक्टर म्हणलं होतं नाही आज फरक पडला तर घेऊन या अजून। तर आता रात्रीपासून तापलं नाही, काय नाही, निवांत आहे बघा। आता का दुखतंय डोकं? दुखतंय की मग दुखतंय का? जाऊ का? बरं जाऊ मग खाली रे। बरं सगळ्याला वाटायचे बरं असं बरं बरं जाऊ। काय अंगात रक्त नाही म्हणून माझ्या सुजायला लागले का काय म्हणून हिवायला लागले काय माहित नाही, काय सांगता येईल नाही। आम्ही किडकं बिडकं सायकलच टाकतोय, करणे फिरणे केले असं कोणी आपल्याला काय काय आपल्याकडे एवढी इष्ट आहे करणे करायला कोणी। बरेच जण म्हणते की राधीच्या नादाला लागू नको, राधीच्या नादाला लागू नको, मग माझ्या नादाला स्वतः लागते म्हणून माझ्या नादानं केली तिला बे, नादाला लागू नये म्हणून। काय आपल्याकडं काय नसतं, माझ्याकडं तर काय हीच मिळायचंय बघा। गोडी गुलाबीनं राहत नाही, गोडी गुलाबीनं राहिलेलं कोणाला आवडतंय का? नाही करणी बिरणी केली तर माझ्याकडे ते काय भटीची माती ते बी लोकाचे आहे, आणि ते शेड बी नाही माझं, काहीच नाही। काय मिळायचंय माझ्याकडनं? त्यांना मिळायचंय माझ्याकडनं के होय बाबा, माझ्याकडे तर राहत नाही ना, सुखी तर राहत नाही ना, सुखी नाही राहिलं पाहिजे म्हणून केलं, सुखी राहिलेलंच बघवत नाही ना। माझ्या संग तर कुणी बी राहू दे गोड, ते बघवतच नाही, माझं सुख तर बघवतच नाही, मग माझ्या नादानं तुला बी केलेलं असतं तर मला तर हाता येतंय। कारण का सांग का त्याचं, ते असल्या करण्या धरण्या केले का नाही, मग ते काय म्हणते ते युद्ध सैनिक, मग ते पाकिस्तानाचं भारताचं, ते भारत जिकावं म्हणून अशा माणसाने किती बी लईच केलं असतं की
हेच तर माणसांना कळत नाही ना, जग म्हणतं म्हणून आपल्याला म्हणायचं. कारण मला लई लोक म्हणलेले आहेत तसे, राधेनं काय तर केलं, राधेनं मोहनी पाडली, राधेनं काय तर खाऊ घातलं. ते करणाऱ्याच्या ध्यानात येतात असं, कुणाच्यातलं कुणाला बी नाही सुचत. मी तर कुणाचं काय बी खाते, काय माणसं दिवसाचं खात नाही ते तर मी वर्षा सरादाचं दिवसाचं सगळं खायला जाते जिथं नाही तिथं. बाई ताय अन्न करत आहे, कुठंही करत बसता. मग हे असं तर करण्या धरण्या माणसाने केल्या असत्या तर हे झालं असतं की माझा शहाणपणा मला नको शिकवू. मगच म्हणली होती चला देवाला तुम्हाला नेते, उलट मीच हिच्या मागं गेली नाही. नका बाई म्हणलं, मला ना भरोसा बी नाही तसल्यावरून मी बघत बी नाही म्हणलं. कोण देवाच्या घरनं नाही आलेलं म्हणलं, कुणी करणी केलेली बघायला. माझा शहाणपणा मला शिकवते का बाई? आम्हाला ते मोठं नाना सांगतात तसं, म्हणजे मोठं नाना म्हणजे पटेवायला मारलं म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मला माझ्या काही असा अपमान करते त्या बघा बरं. मला अगोदर 100 बरं म्हणत होते की चला देवाचं हे ते. मग आता माणूस म्हणतच की बाबा लयच खराब झाले, त्या सारख्या आजार आहे, त्या काय ग्रहमान असलं तर मग पोराला हिनं सोडला होता पोतराच. मी म्हणलं असल्या नादाला नको लागू बाई, कुठनं म्हणलं ही करते. पोतराचं होण्याला बी आता बंदी आहे म्हणलं, केस त्याचे कापले ते केस. हिच्या बी अंगात येत होतं पहिलं. जेव्हापासून मी हिला सांगितलं का तेव्हापासून अंगात बी यायचं बंद झालं. बघा उगा काय बी बघा, काय बी आता उगाच आरोप माझ्याकडे व्हिडिओ आहे, अजून माझ्याकडे व्हिडिओ आहे. मग पोराचं जावं तुझ्या अंगात आलेलं. होय, माझ्या अंगात आणलेलं ह्यांनी पुरावा तर दाखवला. तर तुझाच नवरा सांग ना का तुझं घरबार सांगल माझ्या कधी अंगात आलं का? तर आता मी सोडलं होतं, मी काय नाही म्हणत नाही, पण काय आशा असते माणसाला की बाबा आपल्याला 10 वर्ष ती नव्हतं. शांतपणा मला कशाला शिकावचे? तू नसतं तोंड उघडलं तर मी कशाला माझं उघडलं असतं? आता तूच मला म्हणते पाकिस्तानला निघून सोडलं तर कशाला युद्ध झालं असतं ना, भारत पुढे गेला असता. म्हणजे माझी शिकवण मला दे. मग आता थोरल्या जावाची शिकवण बारक्या जावाला येतच असते का नाही? मग ते आपलं म्हणलं बघावं आपल्याला येते का? नाही जावची नसते. हे बघा आता तू माझ्याकडे यायला लागली, आता माझ्याकडे यायला काय आबाळ दाखवते काय? धरते मोबाईल, तिला व्हिडिओ करायचा लय कटाळा आहे. मी कुणाला बी चांगलं सांगत असते, पण लोकांना माझ्याबद्दल वाईटच वाटतं. त्याला आता मी तर काय करणार आहे का नाही? एखाद्याला खायचं असतो तर आपण म्हणतो पाचशे पकवान खा, पण त्यांना गिळवतच नाही, तिथं घशाच्या खालीच उतरत नाही. त्यात माझी काय चूक आहे का सध्या? सांग काहीच नाही. मग लोक मला नावं ठेवायचे ते ठेवणारच आहे ते, पण मला जसं वागायचं सांगायचं माझं काम आहे. ऐकायचं नाही ऐकायचं त्यांची मर्जी. खरं विषय आला दुखण्यात धाण्याचा तर कसं, आता पहिलं कसं गावरान खाणं होतं म्हणून म्हाताऱ्या बाया अजूनपर्यंत काम करतात. आणि आता सगळं औषधाचं फवारण्यांचं सगळं कसलं बी केमिकलचं आहे खाणं पिणं, त्याच्यामुळं होते शरीराला तकलीफ. त्याचं काय असतं तेव्हा? हे मला चल म्हणत होते देवाचं बघू आपण, बाहेर वर्षाचं हाय का काय हाय का बघू. मी म्हणलं नग बाई तूच बघ म्हणलं. आता मोठी बहीण पडले माझ्या मागं लागलो तर म्हणलं मला यायचं नाही बाई, म्हणलं मी जात नाही तर. आता म्हणलं म्हातारं माणसं जरा थोडा अनुभव घ्यावा, तर ते म्हणले बाया तुझी जाऊ लईच खराब झाली या. आणि म्हणजे मी आपलं असंच खुरपायला गेल्यावर मग म्हणले तिला बघ येतं बिरोबाच्या देवळात काय असलं तरी. मग मी म्हणलं या बाया म्हणलं तिथं काय देते ते, आपण काय कवा गेलो नाही, पण म्हणलं माणसं म्हणते ते म्हणल्यावर मग त्यासाठी मी म्हणलं होतं. काय एवढं काय आपल्याला माहीत नाही, कारण का मी बी कुठे गेली नव्हती काय नाही. तर ते बसेवर आल्यावर तिथं बाया तुमची जाऊ चांगली होती ना, आता का असली खराब झाली तसे म्हणत होत्या. म्हणून मी म्हणलं मग ते मनाच बाया होती कल्या म्हणल्या, मग त्यासाठी म्हणलं होतं मी. तर चला आता बाय.